हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सध्या जोरदार पाऊस चालू आहे। मागील 3 दिवसापासून हा पाऊस सातत्याने सुरू असल्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे। आपण आता आहोत नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या खालील या नदी पुलावर। हा जो पूल आहे हा निफाड आणि सिन्नर रस्त्याला जोडणारा हा पूल आहे। नांदूर मध्यमेश्वर धरणातून साधारण 94,000 क्युसेस पेक्षा जास्त वेगाने गोदावरी नदी पात्रात जे आहे त्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने ह्या पुलावर वरून पाणी वाहत असल्यामुळे हा जो रस्ता आहे हा पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। काल दुपारी 1 वाजेपासून हा रस्ता जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे, त्यामुळे हा रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे। अजून देखील नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात पाऊस सुरू असल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणातून 1 लाखापेक्षा अधिक क्युसेस वेगाने पाणी विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे हा रस्ता सध्या तरी खुला होणार नाही असे दिसतंय। यामुळे वाहतूक कोंडी जी आहे या ठिकाणी जे ते वाहनं जे ते पूर्णपणे थांबवून ठेवलेले आहेत। नाशिक बरोबरच नाशिक जिल्ह्यातील जे इतर जे काही धरणं आहेत ते देखील ओव्हरफ्लो भरून वाहू लागल्याने गोदावरीला मोठा पूर आलेला आहे। गोदावरी नदी जी आहे ही दुथडी भरून या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसते आहेत। एकूणच नदीकाठच्या जे शेती पिकं असतील, नागरिक असतील, यामुळे कुठेतरी विस्थापित होताना दिसतंय। भविष्यात हा पाण्याचा प्रवाह जो वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांनी नदीकाठी येणं टाळावे असं प्रशासनाने या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, नांदूर मध्यमेश्वर, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।